तुला माहित तरी आहे का किती वाजलेत? हां, रात्रीचा 1 वाजलाय आणि तू बाहेर असं झोपाळा झुलायला आलाय? जिओ तिकडे बसलाय. जिओचे फ्रेंड्स येतात. ये 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 ना, ये ये ये. जिओचे फ्रेंड्स आले. वाव. पण जिओचे फ्रेंड्स नाही. हे जिओ असा आहे ना, जिओ सगळ्यांना मारणार आहे, म्हणून जिओला आम्ही सोडत नाही. हो, जिओ मारतो. पळ पळ पळ. उगाच जिओ उघडला ना, जिओ आमचे वांदे करून टाकेल, मारून टाकेल तुला. गुड मॉर्निंग यू. कैसे हो? तो पूर्ण नाही झाली? हाँ? सांग, बोल. सकाळी सकाळी डायरेक्ट घ्या लगेच. तू बोलायला कधी शिकणार? हाँ? कैसा लगा कल हमसे हार के? कौन हारा बताओ? सपने में तो मैं जीता. तो हमेशा सपने में ही जीतते हो. हकीकत में हम जीतते हैं. योग, मम्मा काल जिंकली यार, मी हरलो. जा लवकर अंघोळ करा. अंघोळ करायची आहे. गुड मॉर्निंग युग. लाडात गुड मॉर्निंग. 7 वाजत आले, इव्हनिंग झाली. पण युगला वर यायचंय, बाबांकडे यायचंय. काय बोलता मॅडम? युगला जायचंय की युगच्या बाबांना जायचंय? युगच्या बाबांना जायचंय, पण डॉक्टरकडे जायचंय. एवढा हेल्दी खाऊन पण डॉक्टरकडे जायला लागते. लास्ट टाइम ब्लड डोनेशन करायला गेलेलो, तिकडे ब्लड डोनेशन करायला दिलं नाही. असं बोलले की तुमच्यात हिमोग्लोबिन जास्त आहे. तो अभी जा रहे डॉक्टर के पास 2 महीने के बाद ना. हाँ, 2 महीने के बाद जा रहे. थोड़ा सा ख्याल रखना जरूरी है ना, नाही तर कधीतरी विकेट जाईल. चांगलं बोल ना. काय बोलतोय? देव तथाच तू बोलायला उभा असतो. समजलं तर चांगलं बोलायचं असतं. काय पण टाकायचं पण नाही व्हिडिओ मध्ये. तथाच तू. 2 डायपर दे युगचे. कशाला? घे ना. शी केली तर दे ना यार. 2 डायपर दे ना. त्याने शी नाही केली सकाळपासून, तर करू शकतो रस्त्यात. अरे बापरे. ते मस्त क्लायमेट आहे बाहेर. बाहेर तर ऑलवेज चांगलं असते आपल्याकडे ना. हवा पण काय छान येते. ते एक्झॉस्ट लावल्यामुळे येते. आता एक्झॉस्ट बंद आहे. आता येत नाही हवा. ए चल रे युग, जाऊया. मला काय चालता येते का बाबा? मला उचलून घ्या पाहिजे. 8:30ची अपॉइंटमेंट आहे ना, मग चल. भूक लागली. 7:15 झाले ऑलरेडी. चला 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 बिशुमा बिशुम. चलो मग मला सांग. चल बाय. आजी आम्ही येतो. हा, डॉक्टरकडे जाऊन. बाय मम्मा. बाबा घरी येत तर युगला रोज रोज फिरायला मिळतंय. मंडे पासून बाबा ऑफिसला जाणार. येस, बाबा युगचे फेवरेट आहे ना, त्याच्यामुळे. हे युगने सांगितलं का बाबांना? हा. युगो चला गाडी चालवूया आज आपण. आज पण गाडी चालवूया. नको आज नको. आज नको ना. गाडी चालवायला पुढे बसायचंच नसते. बोला चला. दाबेली खाणार ना राणी? हा. दाबेली इकडे कपिल दाबेलीवाला इकडे फेमस आहे, चिनाय कॉलेजच्या बाजूला. आणि इकडे मसाला डोसावाला पण आहे. फायनली राणीने डिसाईड केला मसाला डोसा खायचा. तो हम लोग चीज चिली मसाला डोसा खाते हैं. नहीं यार, वीडियो ले रहा था. नहीं यार, आज नहीं है, कल है. भाई डोसा खत्म कर डाला तुमने. हाँ, अच्छा था क्या बहुत? भूक लागलेली आणि दाबेली? आणि
दाबेली तर ह्याच्याकडची माझी फेवरेट असते भाई. कपिल दाबेली एकदम फेमस आहे, भरपूर वर्षापासून आहे. चेन्नई कॉलेजच्या बाजूलाच आहे. इफ यू वांट टू हैव यू कैन कम. और ये मसाला डोसा वाला भी बहुत ज्यादा फेमस है, बहुत सालों से है यहाँ पर. मैं बचपन से खा रहा हूँ. सोच ले मेरा बचपन मतलब इमेजिन कर, और 30 साल से है वो. हाँ 35 years, 5 साल कम कर रहा है. मतलब मैं बचपन से पैदा हुआ तब से नहीं खा रहा हूँ. हाँ जब से खा रहा हूँ तभी से बता रहा हूँ. चटनीची कन्सिस्टन्सी बघ ना काय भारी आहे. वंडरफुल. एक नंबर होता ना वडापाव आपला मसाला डोसा. चटणी पण टेस्टी आहे. दाबेलीचं फेवरेट आहे. लसूणची चटणी बघ ना त्याची काय टेस्टी आहे. तो माहिती मला आधी आवडायचं नाही दाबेली. मग कॉलेजच्या इकडे एक अंकल उभे राहायचे इकडे ना, माझ्या तोलानी कॉलेजच्या इकडे. त्यांच्या इकडची दाबेली खाऊन खाऊन मला कपिलची दाबेली खाल्ली. कपिल दाबेली तर जबरदस्त आहे. दे ना मला. माइंड ब्लोइंग. तू इथे मसाला डोसा घेत होतास तेव्हा मला किती मन करत होतं दाबेली पण घ्यायला पाहिजे. आणि तू येऊन गेलास पण घ्यायला. मन की बात आहे ना ते. थँक्यू. एक बाईट दे. त्याला बघा, त्याला दाबेली खायची आहे बाय. फक्त राणी 120 रुपये झाले. बोल. कसले? मसाला डोसा आणि साधा डोसा आणि दाबेलीचे 25 रुपये. ज्यूस पिणार? आता किती वाजले सांग आधी. डॉक्टरकडे जाऊया नाही 8:22. हा मग आधी जाऊन येऊया मग येताना पिऊया. अरे तोपर्यंत बंद होऊन जाईल. इकडे पिऊया ना ज्यूस. हा चल ठीक. कनिफनाथ वाल्याकडे. गन्ने हा फुल एरिया तोडून टाकला. काय होतंय त्या आधी? अरे इकडे कनिफनाथ वगैरे ज्यूस वाला होता ना, सगळा गायब झाला. मग त्यांना दुकान कुठे दिले? जलजीरा वाला बना रहा है. मिनरल वाटर वाला जलजीरा सोडा तो बघ. थँक्यू. तो लिंबू सरबत वाला मला विचारत होता आपका चैनल है क्या. मैं बोला हाँ. तो बोलता आपका नंबर दे दो ना. भेजता हूँ नंबर. तो नंबर घेतला त्याचा मी आणि पाठवणार नाही. पण आता क्या हुआ, फेमस हो जाऊंगा, मेरा नंबर लीक हो जाएगा ना भाई. हाँ नहीं भेज दूंगा उसको लिंक. पण तो भैया होता, त्याला काय मराठी येत नव्हतं. तेच मराठी थोडी ना कळणार त्याला. जर त्याला आलं नाही, असतं पण आजकालच्या भैया लोकांना मराठी येते कारण ते लोक महाराष्ट्रात राहतात ना. हा पाठवीन. त्याला बघायचं असेल तर बघेल. एंटरटेनमेंट तो आहे आपल्या चॅनलवर. पार्किंग केली. चला डॉक्टर डे. घ्या बाबा आम्हाला. डॉक्टरकडे. काय विचारलं काय? हा हा चला. हा केली दादा. चला बाबांना घेऊनच डॉक्टरकडे जातोय. आयुर्वेदिक डॉक्टर देवी प्रसाद राव. मामा आली. एवढा नको हलूस. मम्माकडे गेला. मस्ती करताय. तुम्हें कौन रब चिकी माल है. बोल ऐकलं ना काय बोलले. डॉक्टर बोलले की ह्याचं सोल्युशन रक्त देऊन होऊन जाते. मग त्या दिवशी ब्लड डोनेशन करायला गेलेलो तर तो लोकांनी ब्लड डोनेशन घ्यायला पाहिजे होतं ना माझं. एक रक्त गेलं असतं तर. थोडी नाही. पण त्या लोकांना देऊ शकले. त्या लोक देऊ शकतात ना ते रक्त कोणाला पण. नाही. का हिमोग्लोबिन जास्त आहे ना, काहीतरी प्रॉब्लेम पण असू शकतो. हिमोग्लोबिन जास्त म्हणजे रक्त थोडंसं जाड असं काय नाही. हा मल्टिपल रिझन असतात तर ते चेक थोडं घट्ट आहे रक्त तुमचं असं आहे. मग थोडासा हलकासा पाणी टाकायचं ना. काय काही पाणी टाकून द्यायचं दुसऱ्याला. अरे आपल्या बॉडी मध्ये पाणीच असते ना. 70% पाणी असते आणि रक्त पण तर असते. 5 लिटर असते फक्त रक्त.
तर त्या हिशोबाने थोडंसं पाणी टाकून द्यायचं कोणाला पण, अजून काय. हा? मग त्या दिवशी सांगितलंच नाहीस त्यांना? अरे सांगायला पाहिजे. मला माहित नव्हतं ना. हिमोग्लोबिन जास्त आहे तर ठीक आहे, तुम्ही थोडस कमी करून दुसऱ्यांना चढवा. आता डॉक्टर काय बोलत, ज्याला जास्त हिमोग्लोबिनची गरज आहे त्यांना चढवा माझं रक्त. बरोबर. हा यार बरोबर बोलतेस तू. ज्यांच्या बॉडी मध्ये कमी हिमोग्लोबिन आहे त्या लोकांना डायरेक्ट जास्त हिमोग्लोबिन वाला चढवून टाकायचं. काही यार लोक विचार का नाही करत एवढा डीप. मी डॉक्टर असायला पाहिजे यार. आणि पण आपण रॉंग रोड वर आहे ना. का? मला कळत नाही. आपल्याला जायचं आहे डायरेक्ट. आपल्याला नॉर्मल रस्त्यावरून जाऊया पेट्रोल भरून. आपल्याला लेफ्टला जायचंय. हा यार लेफ्ट जायचं. आपण अंधेरीत आहे ना. यस 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 लेफ्ट जायचं. क्या यार तुम्ही, मेरे को रास्ता समझ में आने लगा. सुबह हो गई मामू मामू रे मामू. हो महाराज उठा, आलो आपण. काय झालं? आजोबा नेत नाही कुठे? हा आजोबा नेणार ना. हे सोनी हे युगच आहे का? पण अरे तू डॉक्टर सारखं ऑपरेशन करताना सीझर आतमध्ये ठेवली आहे, शार्पनर आतमध्येच राहिलाय. अच्छा हाय सोनी, आज युनिफॉर्म चेंज केलाय. कसा आहेस? बरं आहे ना सोनी? आज तो बिस्किट वाला चॅलेंज तू कर ना नुसतं एकटी. अच्छा पनिशमेंट हे आहे की ऐक पनिशमेंट हे आहे की बाबा लगीन वर डान्स करून दाखवायचा. बाबा लगीन ये ढिंचक ढिंचक ढिंचक. हा एकच 2 बिस्किट एकत्र टाकू शकते तर रेकॉर्ड होईल. अँड द टाइम नाही ट्राय बी नाही. चल ट्राय नाही. हॅलो अजिबात नाही ट्राय. चल कमान. हा हे हिने डायरेक्ट तोंडावर नाकावरच ठेवलाय. चल वर गेला. चालेल. अरे बस हा जरासं वर. हा चल कमान. चल कमान. येस. हा हात खाली काय झालं. बघितलं झालं. हट हिचं काय होणार आहे? काय होणार नाही. झालं. इसको भी ट्रिक का पता चल गया है. काही ट्रिक का पता नाही. हात काढ चल. हात नीचे हात काढ. हात काढ. ओहो हात नीचे. एक्सप्रेशन मस्त देते पण काय पण बोल. नो चिटिंग नो ट्राय. पण हात असं तर ठेवणार. फास्ट इटिंग चॅलेंज करायचंय का आता? फास्ट इटिंग चॅलेंज मध्ये तू वाट लागेल यार, सगळे जाडे होतील. हा राणी का असं थोडी नाही. हरली मग म्हणजे तुम्ही बोलताय की मी जिंकणार प्रत्येक वेळी. युग काय करतोय? आजीला चावतोय. काय पागल झाली आहेस का? कशाला कानाला प्रॉब्लेम होईल? अरे तो मोठा झाला आता. तो बघ बाबांकडे यायचा आहे त्याला. बघ बाबांना सांगतोय घेऊन जायला. लक्ष ठेव. अरे कशाला घाबरतोय? आतमध्ये आई ये. सोनी व्लॉग का नाही बघितला? आमचा तर ऑफिस मध्ये त्या लोकांना सांगायचं की भाई माझ्या भावाचा व्लॉग आहे, मला बघू दे. घाबरायचं कशाला त्यात? युग पाण्यात झोपला. डिंचे डिचिंग डिंचे डिचिंग डिंचे डिचिंग.